नमस्कार. वेलकम बॅक टू निकिता जेनेक्स कॅड सिरीज. सो आजही आपण हा सिंपल असा कॅड मॉडेल बनवणार आहोत. सो स्टार्ट करूया. फर्स्ट आपण न्यू फाईलमध्ये जायचं आहे. सो मॉडेल सिलेक्ट करायचं आहे आणि युनिट मिलीमीटरमध्ये आहे, तुम्ही इथून सिलेक्ट करू शकतात. हा सर्व व्हिडिओ मी फर्स्ट व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी मी क्लिअर केल्या आहेत, सो तुम्ही तो चेकआउट करू शकतात. आणि ओके. सो आपण बेसिक टू इंटरमिडिएट लेवलचे ऑब्जेक्ट क्रिएट करत आहोत. सो स्टार्ट करूया. सो या ठिकाणी आपल्याला आधी स्केच ड्रॉ करून घ्यायचा आहे. पूर्ण बेस आपल्याला याचा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती जे रिब आहे ते प्लेस करायचे आहेत, जॉईन करायचे आहेत. सो फर्स्ट मी ते स्केच सिलेक्ट करते. सो टॉप प्लेनवरच आपल्याला स्केच ड्रॉ करायचा आहे. तर या ठिकाणी मी इमेजमध्ये शो करते आहे. या सर्व डायमेन्शन आपल्याला या फिगरमध्ये दिल्या आहेत. या सर्व डायमेन्शन कॅल्क्युलेट करून याची बेस प्लेटची जी लेंथ आहे, मीन्स विड्थ आहे, ती असणार आहे 128 mm. 128 mm. आणि जी हाईट असणार आहे ती 90 mm असणार आहे. सो आपण हा बेस पार्ट क्रिएट करूया. सो या ठिकाणी मी लाईन ड्रॉ करते. सो या ठिकाणी आपण 90 mm ची एक लाईन ड्रॉ करूया, जी की आपली हाईट असणार आहे. सो या ठिकाणी एक लाईन प्लेस करायची आहे आपल्याला आणि अजून एक लाईन आपल्याला काढायची आहे 128 mm ची. आणि पुन्हा एकदा 90 mm ची लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. या पद्धतीने आता आपण या बेसचा जो पार्ट आहे वरचा, या अपसाईडचा पार्ट तो क्रिएट करून घ्यावा. सो इथे आपण फर्स्ट जो अप्परला तुम्हाला जो आर्क दिसतो आहे, जो हाफ सर्कल दिसतो आहे, तो ड्रॉ करूया. सो त्यासाठी आपण रेफरन्स म्हणून एक सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊया. वन 128 mm चा हाफ असतो. सो 128 mm चा हाफ आहे 64 mm. सो आपण 64 mm ची एक लाईन इथून आपण ही ड्रॉ करूया. तो या ठिकाणी आपण एक सेंटर लाईन काढून घेतली आहे आणि तिला रेफरन्स लाईन म्हणून आपण कन्वर्ट केला आहे. इन आर्क म्हणजे हा तुम्ही इमेजमध्ये बघू शकता, इथे टॉपला जो आर्क आहे आणि त्यामध्ये होल आहे तो आपल्याला काढायचा आहे. सो यासाठी आर्क पण मेथड आहे आणि अजून बऱ्याच मेथडने आपण काढू शकतो, पण माझ्याकडे एक सिंपल आणि इझी मेथड आहे, ती आपण काढूया. सो या आर्कची जी ओव्हरऑल डायमीटर आहे ती 70 mm असणार आहे. सो त्यासाठी मी इथे एक लाईन ड्रॉ करते. या सेंटर लाईनपासून इकडे आपल्याला 35 mm आणि इकडे 35 mm म्हणजे टोटल 70 mm ची एक लाईन ड्रॉ करायची आहे. सो इथून आपण एक 40 mm ची लाईन ड्रॉ करूया. सो इथला डिस्टन्स 40 mm असणार आहे आणि ही रेफरन्स लाईन आपण ट्रिम करूया. सो या ठिकाणी आपण आता या लाईनला ऑफसेट देणार आहोत 35 mm वर. सो सिलेक्ट द लाईन, अप्लाय करायचं आहे आणि बोथ साईडला आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. सो या ठिकाणी आपल्याला रेफरन्स भेटला आहे. सो या ठिकाणी आपण फिलेट देणार आहोत, ज्यामुळे आपला आर्क तयार होणार आहे. सो फर्स्ट सिलेक्ट करायचं आहे, सेकंड लाईन सिलेक्ट करायची आहे. सो इथे 35 रेडियस आहे. सो या ठिकाणी या लाईनपर्यंत आपल्याला या आर्कला घेऊन जायचं आहे आणि माऊस प्रेस करायचा आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपला आर्क कंप्लीट झाला आहे. आता आपण इथे इमेजमध्ये साईडला बघू शकता तुम्ही, फिलेट आहे, एक आर्क आहे पण तो इनसाइड आहे, तो फिलेट आपल्याला द्यायचा आहे. सो त्यासाठी इथे आपण या पॉईंटपासून लाईन ड्रॉ करून घेऊया.
आता आपण पुन्हा फिलेट ऑप्शन चूज करणार आहोत. हा कर्व आपल्याला सिलेक्ट करायचा आणि 15 mm रेडियस असलेला फिलेट आपल्याला याला द्यायचा आहे. या पद्धतीने सेम या पद्धतीला सेम या टाईपने आपण या साईडला सुद्धा करणार आहोत 15 mm. सो या पद्धतीने. आणि आता आपल्याला मधला होल क्रिएट करायचा आहे. सो त्याची डायमीटर असणार आहे 40 mm. सो आपल्याला ऑलरेडी सेंटर पॉईंट भेटला आहे. आपण 40 mm डायमीटर असलेला हा होल क्रिएट केला. आता आपण साईडला जे छोटे होल दिसत आहे सो त्यांची डायमीटर 10 mm आहे. सो या साईडने 12 mm डिस्टन्सवर आणि त्याची जी सेंटर पॉईंट आहे 28 mm डिस्टन्सवर असणार आहे. सो या ठिकाणी मी एक लाईन क्रिएट करते. सो या ठिकाणी 28 mm वर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. आणि या दोघांमधला अंतर आपल्याला 12 mm हवा आहे. सो आपण या दोघांचं अंतर तसं डबल क्लिक करायचं. सो यावर डबल क्लिक करून आपण 12 mm याचा डिस्टन्स देऊन घेऊया. सो या ठिकाणी लाईन क्रिएट झाली आहे. आता आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. सो त्याची जी डायमीटर आहे ती 10 mm आहे. सो आता आपण या होलला या साईडला मिरर करून घेऊया. त्यासाठी आपल्याला एक रेफरन्स लाईन लागणार आहे. सो आपण इथून एक सेंटरपासून एक रेफरन्स लाईन घेऊया. तिला आपण कन्वर्ट टू रेफरन्स करणार आहोत. आणि आता मिरर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट करमध्ये जो पार्ट आपल्याला मिरर करायचा आहे तो सिलेक्ट करा आणि सिलेक्ट सेंटर लाईन या ऑप्शनवर क्लिक केल्यावर सो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आणि अप्लाय करायचं आहे. प्रोफाईल कंप्लीट झाला आहे. आता आपण फिनिश स्केच करणार आहोत आणि या प्रोफाईलला आपल्याला एक्सट्रूड करायचं आहे. सो या प्रोफाईलला आपल्याला 30 mm एक्सट्रूड द्यायचं आहे. तर या ठिकाणी बेस पार्ट आपला कंप्लीट झाला आहे. आता आपण साईडचे जे लग्स आहे जे फॉर्क आहे ते ड्रॉ करणार आहोत. सो त्यासाठी 2 मेथड आहेत. सो फर्स्ट मेथड आहे की आपण या फेसवर स्केच काढून ड्रॉ करू शकतो आणि सेकंड मेथड आपण डॅटम प्लेन ॲड करून ड्रॉ करू शकतो. सो या ठिकाणी मी इझी मेथड सांगणार आहे. सो आपण डॅटम प्लेन ड्रॉ करून हा जो लग आहे तो ड्रॉ करणार आहोत. सो डॅटम प्लेन मी सिलेक्ट केला आहे. सो या ठिकाणी या साईडने इकडून 28 mm डिस्टन्सवर हा लग जे आहेत ते फिट आहेत. म्हणजे 28 mm डिस्टन्सवर आपल्याला हे लग ड्रॉ करायचे आहे. तो त्यासाठी मी इथे डॅटम प्लेन सिलेक्ट करणार आहे. तो सिलेक्ट प्लेनर ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणाहून आपल्याला 28 mm वर डिस्टन्स हवा आहे. सो या ठिकाणी ॲट डिस्टन्स मी हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. सो डिस्टन्स आपण 28 mm टाकणार आहोत. सो हा आउटसाईड आला आहे. सो आपण याला इनसाईड करण्यासाठी रिव्हर्स डिरेक्शन करूया आणि या प्लेनला आपण थोडं मोठं करूया. सो अप्लाय करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला या प्लेनवर डॅटम प्लेनवर स्केच काढायचा आहे. सो ओके करायचं आहे. सो आता हा फेसचा साईड म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे त्याचा साईड व्ह्यू आहे. सो या ठिकाणी मी एक लाईन सिलेक्ट करणार आहे आणि इथून आपल्याला या पॉईंटपासून इकडे आपल्याला 28 mm डिस्टन्सवर हा लग ड्रॉ करायचा आहे. म्हणजे याची ओव्हरऑल जी लेंथ आहे ती 28 mm असणार आहे. सो या ठिकाणी मी हे ड्रॉ केलं आहे आणि त्याची हाईट आहे ती 40 mm दिली आहे. सो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा लाईन ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत आणि इथून 40 mm डिस्टन्सवर आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत. आणि या लाईनला आपण ऑफसेट देणार आहोत. सो या ठिकाणी आणि इथे तुम्हाला सिंगल कर्व
हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला पूर्ण याचा ऑफसेट पाहिजे असेल म्हणजे याचा आणि याचा सुद्धाचा कनेक्टेड कर्व हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. पण आपल्याला एका लाईनचा ऑफसेट हवा आहे त्यामुळे मी सिंगल कर्व ऑप्शन सिलेक्ट केला आहे. सो इथे 10 mm डिस्टन्स मी टाकणार आहे आणि अप्लाय करायचं आहे. सो आता आपण पुन्हा एकदा लाईन ड्रॉ करणार आहोत. सो या लाईनच्या एंडपासून आपण इथून 41 mm डिस्टन्सवर ही लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. म्हणजे याला कनेक्ट होण्यापर्यंत आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे आणि ही ऑफसेट केलेली लाईन आपण ट्रिम करूया. सो या ठिकाणी आता आपण फिलेट देणार आहोत या दोघं लाईन्सला. सो या पद्धतीने. सो आता आपला प्रोफाईल क्लोज झाला आहे म्हणजे हा प्रोफाईल ओके आहे. सो आता आपण लास्ट पार्ट करूया. आपण सर्कल ड्रॉ करणार आहोत. सो आपण 8 mm चा एक डायमीटर असलेला होल आपण क्रिएट करणार आहोत. सो या सर्कलला आपण ॲडजस्ट करून घेऊया. या पद्धतीने. सो आता आपण फिनिश स्केच करणार आहोत. आणि जी विड्थ असणार आहे ती 10 mm असणार आहे. सो त्यासाठी आपण याला एक्सट्रूड देणार आहोत 10 mm चा. सो आता हा एक्सट्रूड आपल्याला अपोजिट साईडला हवा आहे म्हणजे इनर. सो आपण याला रिव्हर्स डिरेक्शन या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत आणि अप्लाय करूया. सो या ठिकाणी आपला हा पार्ट क्रिएट झाला आहे. सो आपण आता या प्रोफाईलला आपल्याला बोथ साईड करायचं आहे. सो त्यासाठी आपण सेंटरमध्ये एक डॅटम प्लेन ॲड करणार आहोत. सो आपल्याला हा प्रोफाईल सुद्धा आपल्याला मिरर करायचा आहे म्हणजे याची अजून एक कॉपी क्रिएट करायची आहे. सो त्यासाठी आपण सेंटरमध्ये या पूर्ण प्रोफाईलच्या सेंटरमध्ये एक डॅटम प्लेन ॲड करणार आहोत. सेम प्रोसेस करायची आहे फक्त आपल्याला इथे 64 mm डिस्टन्स टाकायचा आहे म्हणजे हा या प्रोफाईलचा सेंटर असणार आहे. हो अप्लाय करायचा आहे आणि आता मिरर फीचर या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं. सो या ठिकाणी आपल्याला जो फीचर मिरर करायचा आहे तो फीचर सिलेक्ट करायचा. प्लेन सिलेक्ट करूया आणि अप्लाय. सो या ठिकाणी आपण हे प्लेन हाईड करूया. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला पार्ट पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल ट्युटोरियलसाठी निकिता जेनेक्स कॅड सिरीजला फॉलो नक्की करा. थँक्यू.